विधानसभेमध्ये ज्या प्रकारे महायुतीला यश मिळालं, तर तुम्हाला साहजिक आहे की सगळीकडे महायुतीचेच उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना जे आहे ते दिसणार आहेत. कारण की विरोधी पक्षाची परिस्थिती विधानसभेमध्ये काय झाली आहे लोकांनी पाहिले, लोकांनीच केलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. जे विरोधी पक्ष आहे ते आपण पाहिले की विधानसभेमध्ये जे आहे विरोधी पक्षांची काय परिस्थिती झाली, तर महायुतीचीच ताकद आहे. आणि आज ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काही ठिकाणी जे आहे युती झालेली आहे, काही ठिकाणी जे आहे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. पण मला वाटतं वरिष्ठ नेत्यांनी जे आहे हे स्वतःला एक आचारसंहिता घातलेली आहे. कोणावरती टीका न करता आपण जर पाहिलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, या सगळ्यांनी जे आहे हे आपल्याला एक डिसिप्लिन त्याचबरोबर एक आचारसंहिता घालून घेतलेली आहे की काही झालं, युतीमध्ये जरी एकमेकांच्या विरोधात आपण फ्रेंडली फाईट करत असलो तरी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे आहेत आम्ही सगळे लोक जे आहेत या युतीमध्ये आहे. आणि मला वाटतं नगराध्यक्ष जो आहे कुठे शिवसेनेचा होईल, कुठे भारतीय जनता पार्टीचा होईल, कुठे राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, पण होईल तर महायुतीच्या घटकातील उमेदवार जो आहे तोच नगराध्यक्ष होणार आहे. सर, उत्तर महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे जात आहेत. रोज 8-8, 9-9 सभा जे आहेत हे शिंदे साहेब घेत आहेत आणि सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे शिवसेनेला मिळतोय. आज दादा भुसे साहेब, मी नंदुरबारमध्ये आलेलो आहोत. त्याच्यानंतर इथून धुळे आणि नंतर नाशिक असा प्रवास आहे. वेगवेगळ्या सभा ज्या आहेत त्याचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि मला वाटतं सगळीकडे एक मोठा प्रतिसाद हा शिवसेनेला मिळतोय. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे काम जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री असताना करतायत, ज्या प्रकारच्या योजना आणलेल्या वेगवेगळ्या तळागाळातील लोकांसाठी, मला वाटतं लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिवसेनेबरोबर आहे. लोकांचं प्रेम शिवसेनेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम नगरपालिकांवरती, नगर परिषदेवरती जे आहे हे शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे तो निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळेल. राज्यात अशी परिस्थिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या निकाल येणार आहे किंवा युती यायला सुरुवात होणार आहे, तर त्यामुळे नेमकं निवडणुका होतील का नाही होतील, काय वाटतं नेमकं आपल्याला? निवडणूक बघा, काही ठिकाणी जे आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडली गेलेली आहे. त्याच्यासाठी ज्या आहे मला वाटतं कोर्टामध्ये विषय सुरू आहे. 28 तारखेला कोर्ट काय निर्णय देते याच्यावरती जे आहे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर जो काही निर्णय हा इलेक्शन कमिशन घेईल. कुठल्याही शाळा बंद होणार नाहीत. एक विद्यार्थ्याची त्या ठिकाणी काळजी घेतली जाईल. पाठीमागच्या काळामध्ये जे काही धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे पुढे कार्यवाही आणि मार्गक्रमण केलं जाईल. विधानसभेमध्ये शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाला असं श्रीकांत शिंदे म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.